गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेसाठी सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या इंग्रजी विषयाच्या तासिकेतील शेवटची तासिका आणि आजच्या तासिकेमध्ये आपणास आदरणीय शाहिना शेख मॅडम ह्या मार्गदर्शन करणार आहेत. आणि आजच्या तासिकेचा आपला व्होकॅब्युलरीशी रिलेटेड जो टॉपिक आहे तो म्हणजे ॲनिमल्स अँड बर्ड्स, म्हणजे पक्षी आणि प्राणी यांचे जे आवाज आहेत किंवा त्यांचं राहण्याचं जे ठिकाण आहे ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाला काय म्हणतात, त्यांच्या आवाजाला काय म्हणतात, याची संपूर्ण माहिती इंग्रजी विषयाच्या अनुषंगाने आपणास शेख मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा अशी सर्व विद्यार्थ्यांना विनंती. आणि आदरणीय शेख मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या तासिकेला सुरुवात करावी. चालू करू सर. हो, ओके. गुड मॉर्निंग एव्हरीवन. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभागाद्वारा आयोजित मिशन आरंभ या उपक्रमाअंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 इयत्ता 5वी ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग आपले स्वागत करीत आहे. माझे नाव श्रीमती शेख शाहिना रशीद. शाळेचे नाव PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडेगाव, केंद्र निमगाव, तालुका श्रीरामपूर. माझा विषय आहे इंग्रजी. युनिट आहे व्होकॅब्युलरी आणि सब युनिट आहे नेम्स ऑफ बर्ड्स, ॲनिमल्स, देअर साऊंड, देअर फिमेल, देअर यंग वन अँड देअर लिव्हिंग प्लेसेस. याला भारांश आहे 24%. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या टॉपिकला. तर मुलांनो, या पृथ्वीवर, या भूतलावर वेगवेगळे प्राणी आणि पक्षी राहतात. अर्थातच त्यांचा आवाज, त्यांचे निवारे एकमेकांपासून भिन्न असतात. जसे कुत्रा भुंकतो, शेळी बेबे करते, मांजर म्याव म्याव करते. तसेच गाय कुठे राहते? तर गाय गोठ्यात राहते. सिंह कुठे राहतो? सिंह गुहेत राहतो. पक्षी कुठे राहतात? पक्षी घरट्यात राहतात. त्याच प्रकारे जसे आपण बैल, गाय, त्याच प्रकारे माकड, माकडीण आणि चिमणा, चिमणी असे नर मादी ओळखतो आणि त्यांच्या पिलांची पण नावे आपल्याला माहिती असतात. आज आपण हे सगळे टॉपिक या प्राणी व पक्षी, त्यांचे निवारे, पिल्ले, नर मादी व आवाज इंग्रजीत पाहणार आहोत. नाव लेट्स स्टार्ट इट. At first we see animal, bird, their young ones, male and females. First is a frog. Frog म्हणजे काय? बेडूक. And its young one we called it as a tadpole. बेडकाच्या पिलाला इंग्रजीत काय म्हणतात? टॅडपोल असे म्हणतात. नेक्स्ट इज अ गोट. गोट म्हणजे काय? शेळी. And its young one we called it as a kid. शेळीच्या पिलाला इंग्रजीत काय म्हणतात? किड असे म्हणतात. And its female is known as a billy. गोटच्या फिमेलला बिली असे म्हणतात. नेक्स्ट इज अ गूस. गूस म्हणजे काय? हंस. आणि त्याच्या यंग वनला म्हणजेच त्याच्या पिलाला गोसलिंग असे म्हणतात. तर फिमेलला गॅंडर असे म्हणतात. नेक्स्ट इज अ हॉर्स. हॉर्स म्हणजे काय? घोडा. अँड इट्स यंग वन इज कॉल्ड ॲज अ कोल्ट ऑर फोल. जसे आपण मराठीत घोड्याचे शिंगरू असे म्हणतो, तसेच इंग्रजीमध्ये हॉर्सच्या पिलाला किंवा यंग वनला कोल्ट ऑर फोल असे म्हटले जाते. अँड इट्स फिमेल इज कॉल्ड ॲज अ मेयर. घोड्याच्या मादीला मेयर असे म्हणतात. नेक्स्ट इज कंगारू. आणि कांगारूच्या यंग वन, इट्स यंग वन इज कॉल्ड ॲज अ जॉय. कांगारूच्या पिलाला इंग्रजीत जॉय असे म्हणतात. अँड इन इट मेल इज कॉल्ड ॲज अ बक अँड फिमेल इज कॉल्ड ॲज अ डोई. कांगारूच्या नराला बक असे म्हणतात, तर मादीला डोई असे म्हणतात. नेक्स्ट इज अ लायन. लायन म्हणजे सिंह.
and its young one is called as a cub. सिंहाच्या पिलाला कब असे म्हणतात. and its female is called as a lioness. जसं आपण मराठीमध्ये सिंह सिंहीण असे म्हणतो, तसंच इंग्रजीमध्ये लायन अँड लायनेस. नेक्स्ट इज अ पिग. पिग म्हणजे डुक्कर. and its young one is called as a piglet or pigling. डुकराच्या पिलाला पिगलेट और पिगलिंग असे म्हणतात. and its female is called as a sow. डुकराच्या मादीला सो असे म्हणतात. नेक्स्ट इज अ पिजन. पिजन म्हणजे कबूतर. and its young one is called as squawk. In pigeon, male is called as cock and female is called as a hen. कबुतराच्या नराला कॉक असे म्हणतात, तर मादीला हेन असे म्हणतात. नेक्स्ट इज अ रॅबिट. रॅबिट म्हणजे ससा. and young one of rabbit is called as a bunny. सशाच्या पिलाला बनी असे म्हणतात. and its female is called as a doe. याच्या मादीला सशाच्या मादीला डोई असे म्हणतात. नेक्स्ट इज अ शिप. शिप म्हणजे काय, तर शिप म्हणजे मेंढी. and its young one is called as a lamb. मेंढीच्या पिलाला काय म्हणतात, लॅम्ब असे म्हणतात. and its female is called as a ewe. मेंढीच्या मादीला एव असे म्हणतात. नेक्स्ट इज अ स्क्विरल. स्क्विरल म्हणजे काय, तर स्क्विरल म्हणजे खार. and its young one is called as a pup. खारीच्या मादीला पप असे म्हणतात. and its female is called as a buck. खारीच्या मादीला बक असे म्हणतात. नेक्स्ट इज अ स्वान. स्वान मीन्स हंस. and young one of swan is called as a cygnet. हंसाच्या मादीला सिग्नेट, हंसाच्या पिलाला सिग्नेट असे म्हणतात. and in swan, male is called as cock and female is called as a pen. हंसाच्या नराला कॉब असे म्हणतात, तर मादीला पेन असे म्हणतात. नेक्स्ट इज अ टायगर. टायगर म्हणजे काय, वाघ. and its young one is called as cub. वाघाच्या पिलाला कब असे म्हणतात. and its female is called as a tigress. वाघाच्या मादीला टायग्रेस असे म्हणतात. जसं आपण मराठीमध्ये वाघ वाघीण असे म्हणतो, त्याच प्रकारे इंग्रजीत टायगर टायग्रेस असं संबोधलं जातं. ओके, सी नेक्स्ट. ॲस और डॉंकी. डॉंकी म्हणजे काय, गाढव. and its young one is called as a foal. गाढवाच्या पिलाला फोल असे म्हणतात. जसं आपण मराठीमध्ये गाढवाचे शिंगरू असे म्हणतो, त्याच प्रकारे इंग्रजीमध्ये गाढवाच्या पिलाला काय म्हणतात, फोल असे म्हणतात. and in donkey, male is called as jack and female is called as jenny. गाढवाच्या नराला जॅक असे म्हणतात, तर मादीला जेनी असे म्हणतात. नेक्स्ट इज अ बियर. बियर म्हणजे अस्वल. and young one of bear is called as a cub. and अस्वलाच्या पिलाला काय म्हटलं जातं, कब असे म्हटलं जातं. आणि अस्वलाच्या in it, bear, its male is called as a boar and female is called as a sow. अस्वलाच्या नराला बोर असे म्हणतात, तर मादीला सो असे म्हणतात. नेक्स्ट इज अ बी. बी म्हणजे माशी. and young one of bee is called as grub. माशीच्या पिलाला काय म्हटलं जातं, ग्रब असे म्हटलं जातं. in bee, male is called as a drone and female is called as a worker. माशीमध्ये नराला ड्रोन असं म्हटलं जातं,
तर मादीला वर्कर असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज बर्ड. बर्ड म्हणजे काय? पक्षी. अँड यंग वन ऑफ बर्ड इज कॉल्ड ॲज अ बर्डी ऑर नेस्टलिंग. पक्षाच्या पिलाला इंग्रजीत काय म्हणतात? बर्डी ऑर नेस्टलिंग. अँड its male. In bird, male is called as cock and female is called as hen. पक्षाच्या नराला कॉक असे संबोधतात, तर त्याच्या मादीला हेन असे संबोधतात. नेक्स्ट इज बुल और ऑक्स. बुल और ऑक्स म्हणजे काय? तर बैल. अँड इट्स यंग वन इज कॉल्ड ॲज अ काफ. बैलाच्या पिलाला or its young one is called as a calf and its female is called as a cow. बैलाच्या मादीला काऊ. काऊ म्हणजेच गाय आणि गायीचे वासरू. वासराला इंग्रजीत काय म्हटले जातं? काफ असं म्हटलं जातं. नेक्स्ट वी सी इज कॅट. कॅट म्हणजे काय? मांजर. अँड इट्स यंग वन इज कॉल्ड ॲज अ किटन. मांजरीच्या पिलाला इंग्रजीत काय म्हटलं जातं? किटन. अँड इन इट मेल इज कॉल्ड ॲज अ टॉम अँड फिमेल इज कॉल्ड ॲज अ क्वीन. मांजरीच्या नराला इंग्रजीत टॉम असे म्हणतात, तर मादीला इंग्रजीत क्वीन असे म्हणतात. नेक्स्ट इज कॉक. कॉक म्हणजे काय? वी ऑल नो इट. कॉक म्हणजे कोंबडा. अँड इट्स यंग वन इज कॉल्ड ॲज अ चिक. कोंबड्याच्या पिलाला इंग्रजीत आपण काय म्हणतो? चिक असे म्हणतो. अँड इन इट मेल इज नोन ॲज अ रूस्टर अँड फिमेल इज नोन ॲज अ हेन. नराला रूस्टर असे म्हणतात, तर मादीला हेन असे म्हणतात. नेक्स्ट इज अ डिअर. डिअर म्हणजे काय? हरिण. अँड यंग वन ऑफ डिअर इज नोन ॲज अ फॉन. हरणाच्या पिलाला काय म्हटले जाते? फॉन असे म्हटले जाते. अँड इन डिअर मेल इज नोन ॲज अ स्टॅग अँड फिमेल इज नोन ॲज अ डोई. हरणाच्या नराला स्टॅग असे म्हणतात, तर मादीला डोई असे म्हणतात. नेक्स्ट इज अ डॉग. डॉग म्हणजे काय? तर डॉग म्हणजे कुत्रा. वी ऑल नो इट. अँड इट्स यंग वन इज कॉल्ड ॲज अ पपी ऑर पप. कुत्र्याच्या पिलाला इंग्रजीत काय म्हणतात? तर कुत्र्याच्या पिलाला इंग्रजीत पपी किंवा पप असे म्हणतात. अँड इन इट मेल इज नोन ॲज अ डॉग अँड फिमेल इज नोन ॲज अ बीच. कुत्र्याच्या नराला डॉग असे म्हणतात, तर मादीला बीच असे म्हणतात. जसे आपण मराठीत कुत्रा कुत्री असे म्हणतो, तसे इंग्रजीमध्ये डॉग अँड बीच. नेक्स्ट इज अ डक. डक म्हणजे काय? तर डक म्हणजे बदक. अँड यंग वन ऑफ डक इज नोन ॲज अ डकलिंग. बदकाच्या पिलाला काय संबोधलं जातं? डकलिंग असे संबोधलं जातं. अँड इन डक मेल इज नोन ॲज अ ड्रेक अँड फिमेल इज नोन ॲज अ डक. बदकाच्या नराला इंग्रजीत ड्रेक असे म्हणतात, तर मादीला इंग्रजीत डक असे म्हणतात. अँड द लास्ट वन इज अ फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा. अँड इट्स यंग वन इज कॉल्ड ॲज अ कब. कोल्ह्याच्या पिल्लाला इंग्रजीत काय संबोधलं जातं? कब असे संबोधलं जातं. आणि अँड द फिमेल ऑफ फॉक्स इज नोन ॲज अ विक्झन. कोल्ह्याच्या मादीला इंग्रजीत काय म्हणतात? विक्झन असे म्हणतात. ओके. नाव वी सी ॲनिमल, बर्ड, देअर यंग वन्स, देअर मेल्स अँड फिमेल. नेक्स्ट we see animal,
their living places and their sounds. Let's start it. First is a cat and sound of cat is mews. मांजर कसा आवाज करते? मॅव मॅव. आणि त्याला इंग्रजीत काय म्हटलं जातं? म्यूज असे म्हटलं जातं. नेक्स्ट इज अ लायन. लायन म्हणजे काय? तर लायन म्हणजे सिंह. अँड क्राईज ऑफ लायन और साऊंड ऑफ लायन इज अ रोर्स. लायन रोर्स. लायन काय करतो? किंवा सिंहाची काय असते? गर्जना. अँड वेअर डिड लायन लिव्ह? लायन लिव्स इन अ केव और डेन. केव. केव म्हणजे काय? गुहा. केव और डेन म्हणजे गुहा. सिंह कुठे राहतो? तर गुहेत राहतो. नेक्स्ट इज अ एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. अँड साऊंड ऑफ एलिफंट इज अ ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे कसा आवाज? तुतारी सारखा आवाज. तर हत्ती कसा आवाज करतो? तुतारी सारखा आवाज करतो. It's a vocabulary base. All of you must remind that की तुम्हाला हे सगळे शब्द पाठांतर करणं फार गरजेचं आहे. मराठीत तर आपण इझिली सगळं पाठ करतो, परंतु इंग्रजीमध्ये स्पेलिंग सह हे पाठांतर फार गरजेचं आहे. एलिफंट, ट्रम्पेट. नेक्स्ट इज अ स्नेक. स्नेक म्हणजे काय? साप. अँड साऊंड ऑफ स्नेक इज हिस. हिस म्हणजे काय? फुतकारणे. साप काय करतो? फुतकारतो. आणि सापाच्या आवाजाला किंवा साऊंडला इंग्रजीत काय म्हटलं जातं? हिस असं म्हटलं जातं. अँड इट्स लिव्हिंग प्लेस इज होल. साप कुठे राहतो? तर बिळात राहतो. नेक्स्ट इज अ मंकी. मंकी म्हणजे काय? माकड. अँड साऊंड ऑफ मंकी इज चॅटर्स. माकडाच्या आवाजाला काय म्हटलं जातं? चॅटर्स असं म्हटलं जातं. चॅटर म्हणजे काय? हुपहुप करणे. माकड काय करतो? तर हुपहुप करतो. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ मंकी इज ट्री. माकड कुठे राहतो? तर झाडावर राहतो. नेक्स्ट इज अ कॅमल. कॅमल म्हणजे काय? उंट. अँड साऊंड ऑफ कॅमल इज ग्रंट्स. And where did camel lives? Camel lives in a desert. कॅमल कुठे राहतो? तर कॅमल वाळवंटात राहतो. नेक्स्ट इज अ डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. अँड वेअर क्राईज ऑफ डॉग और साऊंड ऑफ डॉग इज बार्क्स. कुत्रा काय करतो? भुंकतो. आणि भुंकण्याला इंग्रजीत काय म्हटलं जातं? बार्क्स असं म्हटलं जातं. अँड द लिव्हिंग प्लेस ऑफ डॉग इज केनल. कुत्रा कुठे राहतो? इट्स लिव्हिंग प्लेस इज केनल. नेक्स्ट इज अ गोट. गोट म्हणजे काय? शेळी. अँड क्राईज ऑफ गोट इज ब्लिट्स. ब्लिट्स म्हणजे काय? तर बेबे करणे. शेळी काय करते? बेबे करते. साऊंड ऑफ गोट इज ब्लिट्स. अँड इट्स लिव्हिंग प्लेस इज फोल्ड और पेन. शेळीचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? फोल्ड और पेन. नेक्स्ट इज अ हॉर्स. हॉर्स म्हणजे काय? तर हॉर्स म्हणजे घोडा. अँड साऊंड ऑफ हॉर्स इज नेज. घोडा काय करतो? खिंकाळतो. आणि त्याला इंग्रजीत काय म्हणतात? नेज असे म्हणतात. अँड वेअर डिड हॉर्स लिव्स और द लिव्हिंग प्लेस ऑफ हॉर्स इज स्टेबल. स्टेबल म्हणजे काय? तर तबेला. घोडा कुठे राहतो? तर तबेल्यात राहतो. नेक्स्ट इज अ जॅकल. Jackal and its living place and its sound is a howl. And its living place is cave. Then wolf. Wolf म्हणजे लांडगा. And its sound is howl or yell. And its living place is cave. Okay? We see animal, their sounds and their living places. And next,
we see birds, their living places and their sound. First is a pigeon. Pigeon म्हणजे काय? कबूतर. And sound of pigeon is coo. Coo म्हणजे काय? तर घुमणे. कबुतराच्या आवाजाला काय म्हणतात? घुमणे असे म्हणतात. And the living place of pigeon is कोट. कोट म्हणजे खुराडे. पिजन कुठे राहतं? तर खुराड्यात राहतं. नेक्स्ट इज अ क्रो. क्रो म्हणजे कावळा. अँड साऊंड ऑफ क्रो इज कॉज. कॉज म्हणजे कावकाव करणे. कावळ्याच्या आवाजाला कॉज असे म्हणतात. क्रो, काव, कॉज. अँड इट्स लिव्हिंग प्लेस इज नेस्ट. कावळा कुठे राहतो? तर घरट्यात राहतो. नेक्स्ट इज अ ककू. ककू म्हणजे कोकिळा. अँड इट्स साऊंड इज कॉल्ड ॲज अ कूज. कूज म्हणजे कुहू करणे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोकिळेचा आवाज सुरेल असतो. ती सुरेल आवाजात गाते. अँड इट्स साऊंड इज नोन ॲज अ कूज. ती कशी गाते? कुहू करत गाते. अँड इट्स लिव्हिंग प्लेस इज नोन ॲज अ नेस्ट. कोकिळा कुठे राहते? तर कोकिळा घरट्यात राहते. नेक्स्ट इज अ कॉक. कॉक म्हणजे कोंबडा. इट्स साऊंड इज नोन ॲज अ क्रोज. कोंबडा काय करतो? तर कोंबडा आरवतो. अँड इट्स लिव्हिंग प्लेस इज नोन ॲज अ कोट. कोंबडा कुठे राहतो? तर कोंबडा खुराड्यात राहतो. बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सकाळी कोंबड्याच्या आरवण्याने सगळे आपण जागे होतो. नेक्स्ट इज अ वल्चर. वल्चर म्हणजे गिधाड. अँड साऊंड ऑफ वल्चर इज नोन ॲज अ स्क्रीम. गिधाडाच्या आवाजाला स्क्रीम असे म्हणतात. आणि स्क्रीम म्हणजे काय? तर किंचाळणे. नेक्स्ट इज अ आऊल. आऊल म्हणजे घुबड. अँड क्राईज ऑफ आऊल मीन्स हुट्स. हुट्स म्हणजे घुघू करणे. घुबड कसा आवाज काढतो? तर घुघू असा आवाज काढतो. आणि त्याच्या आवाजाला आपण इंग्रजीत काय म्हणतो? हुट्स असे म्हणतो. अँड इट्स लिव्हिंग प्लेस इज अ ट्री. घुबड कुठे राहते? तर घुबड झाडावर राहते. नेक्स्ट इज अ डक. डक म्हणजे बदक. अँड इट्स साऊंड इज क्वॅक्स. वी ऑल नो इट. डक क्वॅक. नेक्स्ट इज अ स्पॅरो. स्पॅरो म्हणजे चिमणी. अँड क्राईज ऑफ स्पॅरो इज नोन ॲज अ चर्प. चर्प म्हणजे काय? चिवचिवणे किंवा चिवचिव करणे. आपल्याला माहितीये चिमणी कशी करते? चिवचिव करते. अँड वेअर डिड स्पॅरो लिव्स? स्पॅरो लिव्स इन अ नेस्ट. स्पॅरो कुठे राहते? तर स्पॅरो घरट्यात राहते. नेक्स्ट इज अ ईगल. ईगल म्हणजे गरुड. अँड इट्स साऊंड इज स्क्रीम. Vulture and eagle both have a same sound. It screams. And the living place of eagle is eyrie. आयरी म्हणजे गरुडाचं घर. तर हे गरुडाचं घर उंच असं डोंगरावर किंवा कडेकपारीत असतं. नेक्स्ट इज अ पॅरट. पॅरट म्हणजे पोपट. अँड साऊंड ऑफ पॅरट इज चॅटर. And its living place is cage. Where did parrot lives? Parrot lives in a cage. We all know that. की पोपट कुठे राहतं? पिंजऱ्यात राहतो. नेक्स्ट इज अ बीज. बीज म्हणजे मधमाशी. अँड इट्स साऊंड इज हम्स. मधमाशी कसा आवाज करते? तिचा असतो गुंजारव. आपण मराठीत शिकलेलो आहोत. मधमाशीचा गुंजारव. अँड वेअर डिड बीज लिव्स? बी लिव्स इन अ बी हायू. बी हायू म्हणजे पोळे. मधमाशी कुठे राहते? तर मधमाशी पोळ्यात राहते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिले ॲनिमल, बर्ड, देअर यंग वन्स, देअर मेल फिमेल, देअर क्राईज अँड देअर लिव्हिंग प्लेसेस. आपण
हे सगळे आता अभ्यासले आहे. आता आपण यावरील काही प्रश्नांचा सराव करूया. नाव लेट्स सी द क्वेश्चन्स. At first, I read the question. Find the sounds of animals from the alternative. म्हणजे काय की आपल्याला प्राण्यांचा आवाज ह्या दिलेल्या ऑप्शन मधनं ओळखायचा आहे. आलं लक्षात? नाव लेट्स सी इट. फर्स्ट क्वेश्चन इज हॉर्स. हॉर्स म्हणजे काय? तर हॉर्स म्हणजे घोडा. आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी की साऊंड ऑफ ॲनिमल, घोड्याचा आवाज. आपण पाहिलंच आहे की आधी आपण जे चार्ट पाहिले त्यामध्ये आपण आवाज पण शिकलेलो आहे. हॉर्स लोज, नो, दिस इज नॉट हॉर्स साऊंड. नेक्स्ट इज नेज. आपण आत्ताच पाहिले बघा विद्यार्थी मित्रांनो की घोडा काय करतो? किंकाळतो. अँड वी कॉल्ड इट ॲज अ नेज. दे इट्स करेक्ट ऑप्शन इज नेज. नेक्स्ट इज हुट्स. हुट्स हा कुणाचा साऊंड आहे? दिस इज द साऊंड ऑफ आउल. And the last one is roars. Roar is whose sound? It's a lion's sound. Okay. Next we see. Next question. Donkey. Donkey म्हणजे काय? तर गाढव. And they ask us, find the sound of donkey. We all see that neigh is the sound of horse. Lows is the sound of cow. And chatter. Chatter is the sound of parrot and monkey. Here is donkey brays. डॉंकीचा साऊंड काय आहे? ब्रेज. तो काय करतो? ब्रेज करतो. ओके. नेक्स्ट वी सी पिजन. पिजन म्हणजे काय? कबूतर. अँड नाव वी फाइंड द साऊंड ऑफ पिजन. लेट्स सी दॅट. बघा बरेचसे ऑप्शन रिपीट होतात. एकदा आपण जर पूर्ण शब्द व्होकॅब्युलरी रिमाइंड केली तर आपण इझिली कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. तर बघा लोज हा साऊंड झालेला आहे. काऊ लोज, मंकी अँड पीज, पॅरट चॅटर्स, आऊल हुट्स. तर कोणता पर्याय उरलेला आहे? कूज. पिजन, कूज. साऊंड ऑफ पिजन इज कूज. नेक्स्ट इज अ डक. डक म्हणजे काय? डक म्हणजे बदक. अँड हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे बघा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण कवितेत सुद्धा शिकलेलो आहे. डक, साऊंड ऑफ डक इज क्वॅक. रोअर इज अ लायन साऊंड. स्क्रीम इज अ vulture sound. And crows is a cock sound. And quack is a duck sound. Next is a ox. Ox म्हणजे काय? तर ऑक्स म्हणजे बैल. And sound of ox. बघा barks. Whose sound is this? Bark is a dog sound. Moose. Whose sound is this? Moose is a cow sound. Mews. Mews is a cat sound. And the right option is bellows. Bellows is a ox sound. Next is a snake. Snake म्हणजे काय? स्नेक म्हणजे साप. आता बघा आपल्याला त्याचा साऊंड ओळखायचा आहे. इथे आपण इलिमिनेशन मेथड की जे आपले पाठांतर आहे ते आधी आपण ओळखून घ्यायचे, ते इलिमिनेट करायचे म्हणजे आपल्याला बरोबर जे आन्सर आहे ते इझिली शोधता येतं. फर्स्ट इज अ ग्रंट्स. हुज साऊंड इज ग्रंट्स? इट्स अ कॅमल साऊंड. नेक्स्ट इज रोअर्स. इट्स अ लायन साऊंड. नेक्स्ट इज हिस. इट्स अ करेक्ट ऑप्शन. स्नेक हिस. साप काय करतो? फुतकारतो. अँड द लास्ट वन इज अ म्यूज. म्यूज म्हणजे काय? म्याव म्याव करणे. हू म्यूज? कॅट म्यूज.
बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने हा खूप वास्ट चॅप्टर आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला अभ्यासावे लागतात. म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या. ओके, वी सी नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला काय करायचंय? योग्य पर्याय निवडायचा आहे. चूज द करेक्ट ऑप्शन म्हणजे काय? की योग्य पर्याय निवडा. फर्स्ट इज अ कॉक. आता आपण पहिला पक्षी वाचला. कॉक म्हणजे काय? कोंबडा. आपण काय करायचं? त्यांनी करेक्ट ऑप्शन चूज करायला लावलेला आहे. तर आपण आधी ऑप्शन रीड आउट करून घेऊ. ट्री, केज, कोट, पेन. आता विचार करायचा. ट्री, केज, कोट अँड पेन. दिस आर द लिव्हिंग प्लेसेस. हे सगळे काय आहे? प्राण्यांचे राहण्याचे ठिकाण आहे. म्हणजे आपल्याला या 4 ऑप्शन मधनं कॉक कुठे राहतो किंवा कोंबडा कुठे राहतो हे ओळखायचं आहे. तर ट्री, हुज लिव्हिंग प्लेस इज द ट्री? इट्स अ मंकीज लिव्हिंग प्लेस. माकड कुठे राहतं? तर झाडावर राहतं. केज म्हणजे पिंजरा. आताच आपण पाहिलं बघा. तर पिंजऱ्यात कोण राहतं? इट्स अ पॅरेट्स लिव्हिंग प्लेस. पोपट कुठे राहतो? तर पिंजऱ्यात राहतो. नेक्स्ट इज अ कोट. व्हॉट इज मीन बाय कोट? कोट म्हणजे खुराडे. अँड कॉक म्हणजे कोंबडा. कोंबडा कुठे राहतो? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण शेती करणारे लोक आहेत. आपल्याला माहिती आहे की कोंबडा कुठे राहतो? तर कोंबडा खुराड्यात राहतो. कोट इज अ करेक्ट ऑप्शन. अँड नेक्स्ट इज अ पेन. ओके, नेक्स्ट वी सी नेक्स्ट क्वेश्चन. रॅबिट. रॅबिट म्हणजे काय? ससा. वी ऑल लव रॅबिट. ओके, नाव वी सी द ऑप्शन्स. डेन, burrow, cave and tree. सेम थिंग. इथे पण आपण काय करायचं? आपल्या vocabulary नुसार इलिमिनेशन मेथड वापरायची. म्हणजे इलिमिनेट करायची. जेवढे आपल्याला माहिती आहे ते सोडून. मग आपल्याला बरोबर ऑप्शन भेटतं. डेन. हुज लिव्हिंग प्लेस इज डेन? डेन म्हणजे काय? तर गुहा. गुहा हा कुणाचं राहण्याचं ठिकाण आहे? इट्स अ लिव्हिंग प्लेस ऑफ टायगर अँड लायन. हा इलिमिनेट करायचा, हा रद्द करायचा. इथे काही रॅबिट राहत नाही. नेक्स्ट इज अ बरो. बरो म्हणजे बघा, इट्स अ राईट ऑप्शन. रॅबिट लिव्ह इन अ बरो. नेक्स्ट इज केव. केव म्हणजे परत डेन अँड केव. दिस आर द सिमिलर वर्ड ऑफ केव. हे गुहेचे समानार्थी शब्द आहे किंवा गुहेला आपण केव पण म्हणतो आणि डेन पण म्हणतो. नेक्स्ट इज अ ट्री. We all know that. Who live on a tree? Monkey lives on a tree. It also eliminate. Its correct answer is burrow. Next is a sparrow. Sparrow म्हणजे काय? चिमणी. आता बघूया. काही काही प्राणी किंवा पक्षी असे असतात की ज्यांचे इझिली आपण लिव्हिंग प्लेसेस लक्षात ठेवतो. आता आपल्याला लहानपणापासून माहिती आहे चिमणी कुठे राहते? तर घरट्यात राहते. अँड द करेक्ट ऑप्शन इज नेस्ट. स्पॅरोज लिव्हिंग प्लेस इज नेस्ट. ओके, वी सी नेक्स्ट क्वेश्चन. स्टार. It's a living place. And now we see who lives in a sty. Ox. Ox कुठे राहतो? Its living place is a shed. Cow, pig, and donkey. In it, the correct option is a pig. Pig lives in a sty. Next is a kennel. Kennel is also a living place. Whose living place is a kennel? Is this cow's living place? No. Is this dog's living place? Yes, this is correct. Is this cat's living place? No. And animal, it's a general. It is not the correct option. And its correct option is dog.
Where did dog lives? Dog lives in a kennel. And where did pig lives? Pig lives in a sty. Okay. Now we see next question. Cave. Cave म्हणजे काय? तर केव म्हणजे गुहा. मग गुहेत कोण राहतो? लायन. सिंह राहतो गुहेत. गुहेत ससा राहतो का? नाही. गुहेत झेब्रा राहतो का? नाही. गुहेत माकड राहतं का? नाही. इट्स करेक्ट ऑप्शन इज लायन. Where did lion lives? Lion lives in a cave. Okay. We see next page. Find odd man out. Find odd man out म्हणजे काय? तर आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे. बघा, इथे 4 ऑप्शन दिलेले असतात. त्या 4 ऑप्शन पैकी 3 ऑप्शन एका कॅटेगरीमध्ये किंवा एका याच्यात बसतात. एका विशिष्ट याच्यात बसतात आणि एक वेगळा असतो. तो आपल्याला ओळखायचा आहे. 3 ऑप्शन एका गटात बसतात आणि एक वेगळा पडतो. तो आपल्याला ओळखायचा आहे. नाउ लेट्स सी इट. फर्स्ट, डॉग, गोट, लायन, काऊ. आता बघा, डॉग म्हणजे कुत्रा, गोट म्हणजे शेळी, लायन म्हणजे सिंह आणि काऊ म्हणजे गाय. आता आपल्या लगेच डोक्यात क्लिक झालं पाहिजे की कुत्रा, शेळी आणि गाय हे सगळे काय आहेत? पाळीव प्राणी आहेत. अँड द ऑड वन इज अ लायन. लायन हा जंगली प्राणी आहे. म्हणून वेगळा शब्द कोणता येणार? लायन. बघा, डॉग, डॉग म्हणजे कुत्रा, गोट, गोट म्हणजे शेळी, काऊ, काऊ म्हणजे गाय. हे तीनही काय आहेत? पाळीव प्राणी आहेत. तर लायन, इट्स अ वाईल्ड ॲनिमल. हा काय आहे? जंगली प्राणी आहे. म्हणून हा वेगळा पडला. ओके. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन. क्रो. क्रो म्हणजे काय? कावळा. ऑस्ट्रिच, ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग. पिकॉक, पिकॉक म्हणजे मोर. अँड लास्ट वन इज अ रॅबिट. रॅबिट म्हणजे ससा. आता जेव्हा आपण हे 4 ऑप्शन पाहणार, आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे क्रो, कावळा, ऑस्ट्रिच, शहामृग, पिकॉक, मोर. हे तीनही काय आहेत? हे तीनही आहेत पक्षी. हे तीनही काय आहेत? पक्षी आहे. रॅबिट इज नॉट अ बर्ड, इट्स अ ॲनिमल. अँड बिकॉज ऑफ इट our odd word is a rabbit. आपला वेगळा शब्द कोणता येणार? ससा हा येणार. लक्षात येतंय तुमच्या? चला पुढचा प्रश्न पाहूया. गोट. गोट म्हणजे शेळी. लेपर्ड, लेपर्ड म्हणजे चित्ता. टायगर, टायगर म्हणजे वाघ. झेब्रा, झेब्रा म्हणजे झेब्रा. आता बघा, ज्यावेळी आपण हे 4 शब्द पाहणार, 3 शब्दांचा एक गट बनतो आणि एक शब्द वेगळा आहे. गोट, शेळी, लेपर्ड, चित्ता, टायगर, वाघ, झेब्रा. Leopard, tiger, and zebra. These three are the wild animal. चित्ता, वाघ आणि झेब्रा हे काय आहेत? जंगली प्राणी आहे. But goat is not a wild animal. It's a pet animal. म्हणून शेळी हा वेगळा ऑप्शन आहे. ओके, लक्षात येतंय? बघा, लेपर्ड म्हणजे चित्ता, टायगर म्हणजे वाघ, झेब्रा म्हणजे झेब्रा. हे 3 काय आहेत? These three are the wild animal. लेपर्ड, टायगर अँड झेब्रा. चित्ता, वाघ आणि झेब्रा हे काय आहे? जंगली प्राणी आहेत. तर शेळी हे काय आहे? पाळीव प्राणी आहे. ओके, वी सी नेक्स्ट क्वेश्चन. झेब्रा, एलिफंट, डिअर, उल्फ. बघा, झेब्रा, झेब्रा म्हणजे झेब्रा. एलिफंट,
एलिफंट म्हणजे हत्ती. डिअर, डिअर म्हणजे हरिण. आणि लास्ट वन इज अ उल्फ, उल्फ म्हणजे लांडगा. तर यामध्ये आता हे चारही जंगली प्राणी आहेत, पण एक फरक आहे बघा, 3 वेगळे पडतात आणि एक वेगळा. तो कोणता? उल्फ इज अ कार्निवरस ॲनिमल अँड दिस 3 आर द हर्बिवरस, म्हणजे हा मांस खातो आणि हे सगळे गवत खातात. झेब्रा, एलिफंट अँड डिअर, दिस 3 आर द हर्बिवरस. अँड द लास्ट वन इज अ उल्फ. उल्फ म्हणजे लांडगा. हा गवत खातो का? नाही. तर लांडगा हा मांस खातो, म्हणून इट्स ऑड वर्ड इज अ उल्फ. ओके, वी सी नेक्स्ट क्वेश्चन. पिजन, हॉर्स, फ्लेमिंग अँड वुडपेकर. पिजन म्हणजे कबूतर, हॉर्स म्हणजे घोडा, फ्लेमिंग हे पक्षाचं नाव आहे बघा, आणि वुडपेकर, वुडपेकर म्हणजे सुतार पक्षी. मग आता हे चारही शब्द पाहिल्यावर आपल्या काय लक्षात येतं? पिजन इज अ बर्ड, फ्लेमिंग इज अ बर्ड, वुडपेकर म्हणजे सुतार पक्षी, हा पण एक पक्षी आहे. अँड वन वर्ड हॉर्स, हॉर्स म्हणजे घोडा, घोडा हा पक्षी आहे का? नाही, घोडा हा पक्षी नाही. हॉर्स इज अ ॲनिमल, इट्स नॉट अ बर्ड. अँड बिकॉज ऑफ इट ऑड वर्ड इज अ हॉर्स. वेगळा शब्द कोणता आहे? तर वेगळा शब्द हॉर्स आहे. ओके, वी सी नेक्स्ट क्वेश्चन. बफेलो, गोट, शीप अँड मंकी. बफेलो म्हणजे काय? तर बफेलो म्हणजे म्हैस. गोट, गोट म्हणजे शेळी. शिप, शिप म्हणजे मेंढी. अँड मंकी, मंकी म्हणजे माकड. आता चारही शब्दांचं जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करतो किंवा बारकाईने पाहतो, तर आपल्या लक्षात काय येतं? बफेलो इज अ पेट ॲनिमल, goat is a pet animal, sheep is a pet animal, but monkey is not a pet animal. हे तिन्ही पाळीव प्राणी आहे. बफेलो, गोट आणि शेळी, म्हैस, शेळी आणि मेंढी हे तिन्ही काय आहेत? पाळीव प्राणी आहेत. पण माकड, मंकी हा पाळीव प्राणी नाही, हा जंगली प्राणी आहे. अँड बिकॉज ऑफ इट अवर ऑड वर्ड इज मंकी. आणि यामुळे आपला वेगळा शब्द कोणता येणार? मंकी. बघा, यामध्ये या प्रकारचे सुद्धा क्वेश्चन्स येतात, प्रश्न येतात की ज्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले असतात आणि त्यामधनं आपल्याला वेगळा ऑप्शन निवडायचा असतो. तर यामध्ये काय असतं? 3 प्राणी किंवा 3 ऑप्शन एका गटात बसतात. ते आपण वेगळे केले की एक वेगळा शब्द आपल्याला लगेच ओळखला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात येतंय? ओके, नाव वी सी नेक्स्ट क्वेश्चन. If fox have a cubs, then dash dash have cubs too. बघा, फॉक्स, फॉक्स म्हणजे कोल्हा, कोल्ह्याच्या पिलाला आपण काय म्हणतो? कब. देन हू हॅव अ कब्स टू, कुणाच्या पिलाला आपण कब परत म्हणतो? दे बघा, आता आपल्याला ऑप्शन पाहिजे. फर्स्ट इज अ गोट, गोट मीन्स शेळी. अँड यंग वन ऑफ गोट वी कॉल्ड इट ॲज अ किड. शेळीच्या पिलाला आपण काय म्हणतो? किड असं म्हणतो. नेक्स्ट इज अ बियर, यंग वन ऑफ बियर इज कॉल्ड ॲज अ कब. अस्वल, अस्वलाच्या पिलाला आपण कब म्हणतो. नेक्स्ट इज बफेलो, बफेलो म्हणजे म्हैस, म्हशीच्या पिलाला आपण काय म्हणतो? काफ. अँड फोर्थ ऑप्शन इज अ शिप, इट्स यंग वन वी कॉल्ड इट ॲज अ लॅम. शिकलो होतो बघा आपण. मग यातला योग्य पर्याय कोणता आहे? बियर. If fox have a cub, then bears have a cubs too.
लक्षात येतंय का? जर कोल्ह्याच्या पिलाला कब असे म्हटले जाते, तर आणखी कुणाच्या पिलाला कब म्हणतात? तर बियरच्या पिलाला कब असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द रॉंग पेअर ऑफ वर्ड्स फ्रॉम द फॉलोविंग. म्हणजे काय? तर आपल्याला यातून चुकीचा पर्याय किंवा चुकीची जोडी निवडायची. लेट्स सी इट. कॉक, हेन. पिग, सो. पिकॉक, peahen. sheep, cub. When we observe this option, आपण जेव्हा हे पर्याय निरीक्षण करतो तेव्हा बघा लक्षात येतं कॉक, हेन. इट्स अ मेल अँड फिमेल पेअर. इट्स अ मेल अँड फिमेल पेअर. बघा कॉक अँड हेन, दिस इज राईट. आपल्याला पण योग्य निवडायची आहे का? नाही. आपल्याला यातील चुकीची जोडी निवडायची आहे. नेक्स्ट इज पिकॉक अँड peahen. इट अल्सो राईट. बघा पिकॉक आणि peahen, मोर आणि लांडोर, मेल फिमेल जोडी ही योग्य आहे, ही बरोबर आहे. तिसरा ऑप्शन आहे पीग अँड सो. बघा जेव्हा आपण आधी सर्वात सुरुवातीला पाहिलं त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की पिग त्याच्या यंगवनला आपण पिगलेट म्हटलं होतो, पिगलेट अँड पिगलिंग, आणि त्याच्या फिमेलला सो असे म्हणतात. इट अल्सो राईट ऑप्शन. हे तीनही बरोबर आहे म्हणून हे वगळायचे. लास्ट वन इज शीप, कब. इट इज रॉंग. बघा इथे शीपच्या फिमेलला कब म्हणत नाही, अँड बिकॉज ऑफ इट्स अ रॉंग. म्हणून पर्याय नंबर 4. ओके, नाव वी सी द नेक्स्ट क्वेश्चन. चूज द रॉंग पेअर ऑफ वर्ड्स फ्रॉम द फॉलोविंग. बघा आता दुसरा प्रश्न आलाय की ज्यामध्ये पण आपल्याला काय विचारलंय? रॉंग पेअर, चुकीची जोडी विचारलेली आहे. परत पाहूया. पिकॉक, peahen. ड्रेक, डक. मंकी, एप. बिली गोट, नॅनी गोट. बघा इथे पण मेल आणि फिमेल यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. तर यातली आपल्याला चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायची आहे. पिकॉक, peahen. इथे पण इट्स अ करेक्ट. मेल फिमेल ही जोडी बरोबर आहे बघा. पिकॉक, peahen. त्यानंतर ड्रेक अँड डक. मी तुम्हाला सांगितलं होतं की इन डक मेल इज कॉल्ड ॲज अ ड्रेक अँड फिमेल इज कॉल्ड ॲज अ डक. नराला ड्रेक म्हणतात तर मादीला डक असे म्हणतात. हा पण ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट इज अ मंकी, एप. इट इज नॉट करेक्ट ऑप्शन. ही चुकीची जोडी आहे बघा, कारण मंकीच्या फिमेलला एप म्हणत नाही. ही एक माकडाची जात आहे. फोर्थ ऑप्शन इज बिली गोट अँड नॅनी गोट. इट अल्सो करेक्ट ऑप्शन. आपण पाहिलं होतं बघा बिली अँड नॅनी, आपण हे पण पाहिलं होतं. म्हणून यातलं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे? मंकी, एप. बघा आपल्याला फक्त करेक्ट ऑप्शन निवडायला नाही लावत, ते कधी कधी आपल्याला चुकीच्या जोड्या पण 3 जोड्या बरोबर देतात, एक जोडी चुकीची देतात आणि ती चुकीची जोडी शोधायला लावतात. मग त्यावेळी आपण काय करायचं? आधी आपली व्होकॅब्युलरी पक्की पाहिजे, आपले हे शब्द पाठांतर पाहिजे, म्हणजे आपल्याला शोधण्याला सोपं जातं. ओके, वी सी नेक्स्ट क्वेश्चन. The young one of deer is called. हरणाच्या पिलाला काय म्हणतात? The young one of deer is called as a fawn. Next is, what sound does the cuckoo make? We all know that cuckoo म्हणजे कोकिळा, and the sound of cuckoo is a coos. Cuckoo coos. Next is a, which is the living place of monkey? Monkey म्हणजे माकड, आणि माकड कुठे राहतं? At first we observe all the option. आपण सगळे ऑप्शन चेक करायचे.
And where did monkey lives? It lives in a hole? No. It lives in a coat? No. It lives on a tree? Yes. He lives on a tree. Monkey lives on a tree. Monkey not lives in a nest. Do you understand? लक्षात येतंय का? बघा, माकड कुठे राहतं? तर माकड झाडावर राहतं. ओके? We see next question. Choose the sound of birds. पक्षाचा आवाज. बघा, we all know that पक्षी काय करतात? Chirp. Bird chirp. But not braze, not squeak, not creak. It's chirp. Okay? We see next question. Choose the correct pair of animal and its young one. आपल्याला इथे काय करायचंय? प्राणी आणि त्याच्या पिलाची योग्य जोडी ओळखायची आहे. Fox lamb, no. It's a wrong option. Dog calf, no. Dog puppy, it's also wrong option. Next is a lion cub. It's a correct option. And tiger pup, it is not a correct option. It's also wrong option. बघा, इथे आपल्याला बरोबर जोडी ओळखायची होती. तर यातली बरोबरची जोडी कोणती आहे? दुसरी, लायन कब. ओके? We see next question. Which of the given pair of words is incorrect? Incorrect म्हणजे काय? तर चुकीची. आपल्याला आता इथे चुकीची जोडी ओळखायची आहे. तर डॉंकी फोल, हे बघा, इथे प्राणी आणि त्यांची पिले यांची जोडी दिलेली आहे. पाहता क्षणी आपल्या लक्षात येतं डॉंकी फोल इट्स अ करेक्ट ऑप्शन. डॉंकी फोल हे बरोबर आहे. ही चुकीची आहे का? नाही. सील काफ इट अल्सो ए करेक्ट ऑप्शन. हे पण बरोबर आहे. नेक्स्ट इज अ गोट किड. वी सी दॅट young one of goat is called as a kid, but young one of bear is not called as a bearling. It's a cub. याच्यात चुकीची जोडी कोणती आहे? चौथी. पहिली जोडी बरोबर आहे. डॉंकीच्या पिलाला फोल म्हणतात. सीलच्या पिलाला काफ म्हणतात. गोटच्या पिलाला किड म्हणतात. पण बियरच्या पिलाला बियरलिंग म्हणत नाही. अँड बिकॉज ऑफ इट करेक्ट ऑप्शन इज बियर, बियरलिंग. ओके? वी सी नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न पाहूयात. ओ इफ डक्स क्वॅक. इथे आवाज आहे बघा. इफ डक क्वॅक देन फ्रॉग. इथे आपल्याला बेडकाचा आवाज विचारलाय आणि आपण पाहिलं होतं साऊंड ऑफ फ्रॉग इज इट्स ब्लिट, नो. इट्स रोर, गर्जना करतो का बेडूक? नाही. इट्स क्रोक, क्रोक इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नाव वी सी नेक्स्ट क्वेश्चन. विच पेअर ऑफ वर्ड्स इनकरेक्ट. इथे पण आपल्याला चुकीची जोडी ओळखायची बघा. तर चुकीची जोडी ओळखताना आधी काय करायचं? 3 जोड्या बरोबर दिलेल्या असतात. त्या 3 जोड्या आधी आपण ओळखायच्या आणि त्यानंतर आपल्याला आपोआप चुकीची जोडी भेटते. फर्स्ट इज अ बी हाईव्ह. मधमाशी कुठे राहते? पोळ्यात राहते. इट्स अ करेक्ट ऑप्शन. म्हणजे हे येणार नाही. स्पायडर वेब. स्पायडर म्हणजे कोळी आणि कोळी कुठे राहतो? जाळ्यात राहतो. स्पायडर वेब. इट अल्सो करेक्ट ऑप्शन. हे पण बरोबर आहे. म्हणजे ही चुकीची जोडी येणार नाही. टायगर डेन. टायगर म्हणजे वाघ आणि डेन म्हणजे गुहा. वाघ कुठे राहतो? तर वाघ गुहेत राहतो. इट इज अल्सो ए करेक्ट ऑप्शन. म्हणजे शेवटचा उरलेला जो आहे तो इनकरेक्ट आहे. हे नेक्स्ट मध्ये राहत नाही. दिस इज द करेक्ट ऑप्शन. Okay, we see next question. What is the living place of horse called? बघा, हॉर्स म्हणजे घोडा. And the living place of horse called. घोड्याच्या राहण्याच्या जागेला आपण काय म्हणतो? It's a burrow? No, it's not a burrow. Burrow is a living place of rabbit. Kennel. Kennel is a living place of dog. Kennel हे कुणाचं राहण्याचं ठिकाण आहे? कुत्र्याचं. नेक्स्ट इज द स्टेबल. स्टेबल म्हणजे तबेला. अँड दिस इज द करेक्ट ऑप्शन.
घोडा कुठे राहतो? तबेल्यात राहतो. ओके. We see next question. Choose the incorrect pair. आता बघा, ज्यावेळी आपण 4 ऑप्शन पाहणार त्याच्यात आपल्याला बरोबर लक्षात येतं की दिस इज द ॲनिमल अँड देअर साऊंड ऑर देअर क्राईज अँड वी चूज इनकरेक्ट ऑप्शन. म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे. आऊल हुट्स, घुबड घुबडाचं घुटकारणं, हे बरोबर ऑप्शन आहे. म्हणजे ही चुकीची जोडी नाही. नेक्स्ट इज अ डक म्यूज. नो, डक नॉट म्यूज. डक क्वॅक्स. इट्स अ रॉंग ऑप्शन. म्हणजे ही चुकीची जोडी आहे. आणि उरलेले मग बरोबर असणार. फ्रॉक, क्रोक्स. वी सी दॅट. ओके. वी सी नेक्स्ट ऑफ क्वेश्चन. डॅश डॅश इज द यंग वन ऑफ स्वॅन. स्वॅन म्हणजे हंस आणि हंसाच्या पिलाला इंग्रजीत काय म्हणतात आपल्याला बघायचंय. ओके. चिकन. चिकन कुणाचं यंग वन असतं? इट्स अ यंग वन ऑफ कॉक और हेन. म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. गीज. गीज म्हणजे हंस. हा तर कुणाचा यंग वन नाहीये, याचा गोसलिंग आहे, म्हणजे हा पण नाही. सेकंड ऑप्शन इज अ सिग्नेट. इट्स अ करेक्ट ऑप्शन. स्वॅनच्या पिलाला सिग्नेट असे म्हणतात. अँड फोर्थ वन इज अ डकलिंग. डकलिंग इज अ यंग वन ऑफ डक. म्हणून हे पण येणार नाही. म्हणून आपला बरोबर ऑप्शन कोणता आहे? सिग्नेट. सिग्नेट इज द यंग वन ऑफ स्वॅन. डू यू अंडरस्टँड इट? नाव we see next question. Which of the given pairs of animal and sound is incorrect? दिलेल्या जोड्यांमधील ॲनिमल आणि साऊंड, प्राणी आणि त्यांचा आवाज, यातील चुकीची जोडी ओळखा. नाव वी सी इट. मंकी चॅटर्स. वी सी दॅट इट्स अ करेक्ट ऑप्शन. मंकी चॅटर. सेकंड इज अ आऊल हुट्स. आऊल म्हणजे घुबड अँड हुट्स गुदकारणे. इट्स ऑल्सो करेक्ट ऑप्शन. इट इज नॉट अ रॉंग ऑप्शन. नेक्स्ट इज अ फ्रॉग क्रोक्स. It is also correct option. But elephant sound is a trumpet, not grunt. It's a camel sound. हा उंटाचा आवाज आहे बघा. Grunts is a camel sound, not elephant sound. And because of it, this is the incorrect pair. Okay. Next question. Which of the following is the young one of an animal? बघा, त्यांनी काय सांगितलंय की विच ऑफ द फॉलोइंग इज द यंग वन ऑफ ॲनिमल. प्राण्याच्या पिलाला काय म्हणतात? प्रश्न समजून घेणं फार गरजेचं आहे बघा. फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा. आपण प्राण्याच्या पिलाला कोल्हा म्हणतो का? नाही. नेक्स्ट इज अ शिप. शिप म्हणजे मेंढी. प्राण्याच्या पिलाला आपण मेंढी म्हणतो का? नाही. थर्ड इज अ माऊस. माऊस म्हणजे उंदीर. प्राण्यांच्या पिलाला आपण उंदीर म्हणतो का? बिलकुल नाही. अँड द लास्ट वन इज अ काफ. काफ म्हणजे वासरू. दिस इज द करेक्ट ऑप्शन. यंग वन ऑफ ॲनिमल वी कॉल्ड इट ॲज अ काफ. ओके. वी सी नेक्स्ट क्वेश्चन. द यंग वन ऑफ गोट इज कॉल्ड. गोट म्हणजे शेळी आणि यंग वन म्हणजे त्याच्या पिलाला. शेळीच्या पिलाला इंग्रजीत काय म्हणतात? इट्स अ कीड. हे लक्षात ठेवायला फार सोपं आहे बघा. शेळीच्या पिलाला इंग्रजीत काय म्हटलं जातं? कीड असं म्हटलं जातं. वी नॉट कॉल्ड इट बक, पप और फॉन. ओके. वी सी नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द फिमेल ऑफ बुल इज कॉल्ड. बुल म्हणजे बैल. बुल और ऑक्स याच्या फिमेल. फिमेल म्हणजे मादीला. बैलाच्या मादीला काय म्हटलं जातं? इट्स अ सो. नो. इट्स अ एव. नो. इट्स अ मेयर. नो. इट्स अ काऊ. सो. सो ही कुणाची मादी असते? हे सगळे दुसऱ्या प्राण्यांच्या. मेयर ही घोड्याची मादी आहे बघा. एव ही शिपची मादी आहे.
पण याच्यातला बरोबर ऑप्शन कोणता आहे? काऊ. आपल्याला माहिती आहे बैल, गाय आणि गायीला इंग्रजीत काय म्हटलं जातं? काऊ असं म्हटलं जातं. लक्षात येतंय? ओके. नाव वी सी द नेक्स्ट क्वेश्चन. इट्स अ रिडल टाइम. इथे एक कोड दिलेलं आहे बघा आणि त्यातनं आपल्याला उत्तर शोधायचंय. आय एम अ बर्ड. मी पक्षी आहे. आय फ्लाय हाय इन द स्काय. मी आकाशात उंच उडतो. आय हॅव शार्प आईज. माझे डोळे तीक्ष्ण आहेत. व्हॉट इज माय यंग वन कॉल्ड? ऍट फर्स्ट वी सॉल्व द रिडल. आपल्याला ही रिडल काय करावी लागेल? सोडवावी लागेल. मग आय एम अ बर्ड. मी पक्षी आहे. आय फ्लाय इन द स्काय. आय फ्लाय हाय इन द स्काय. मी आकाशात उंचवर उडतो. अँड आय हॅव अ शार्प आईज. हु एम आय? इट्स अ ईगल. हा पक्षी कोणता आहे? ईगल. अँड यंग वन. त्यांनी पक्षी विचारलाय का? पक्ष्याला ओळखायला लावलंय का? बिलकुल नाही. त्यांनी काय सांगितलंय? व्हॉट इज माय यंग वन कॉल्ड? माझ्या पिलाला काय म्हणतात? द यंग वन ऑफ ईगल. इट्स अ डकलिंग? नो. हे कुणाचं पिल्लू आहे? डकच्या पिलाला डकलिंग असे आपण म्हणतो. नेक्स्ट इज अ पिगलेट. इट्स अ यंग वन ऑफ पिग. पिगच्या पिलाला आपण पिगलेट म्हणतो. अँड नेक्स्ट इज अ इगलेट. इगलेट इज अ यंग वन ऑफ ईगल. दिस इज द करेक्ट ऑप्शन. आणि चौथा आहे चिकन. चिकन कुणाच्या पिलाला म्हणतो? इट्स अ यंग वन ऑफ हेन. ओके. नाव वी सी नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश इज अ साऊंड मेड बाय द माऊस. माऊस म्हणजे उंदीर. अँड साऊंड मेड बाय माऊस. उंदीर कसा आवाज काढतो? इट्स स्क्रीम. ओरडतो तो? नाही. इट्स येल? नो. इट्स स्क्विक. इट इज नॉट ब्लीट. इन इट करेक्ट ऑप्शन इज स्क्विक. उंदराच्या आवाजाला इंग्रजीत काय म्हटलं जातं? स्क्विक म्हटलं जातं. ओके. वी सी नेक्स्ट पेज. नेक्स्ट क्वेश्चन. द साऊंड ऑफ टायगर इज कॉल्ड. वाघाच्या आवाजाला इट्स कू? नो. इट्स अ साऊंड ऑफ ककू. इट्स ग्रंट? नो. इट्स अ साऊंड ऑफ कॅमल. इट इज रोअर. वाघ काय करतो? गर्जना करतो. अँड ग्रोल. इट इज नॉट अ साऊंड ऑफ टायगर. बघा या 4 ऑप्शन मध्ये रोर. रोर म्हणजे गर्जना. वाघ काय करतो? गर्जना करतो. विच ऑफ द गिवन पेअर? वी सी नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द गिवन पेअर ऑफ वर्ड्स इज करेक्ट? इथे आपल्याला बरोबर जोडी ओळखायची आहे. नाव लेट्स सी. ऑप्शन एलिफंट, कप, फॉक्स, किड, कॅट, किटन, उल्फ, फॉन. आता इथे प्राणी आणि त्यांचे पिलांची जोडी दिलेली आहे. मग यामध्ये बरोबर जोडी कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. एलिफंटच्या पिलाला कप म्हणतात का? बिलकुल नाही. फॉक्सच्या पिलाला किड म्हणतात का? नो. आपण गोटच्या पिलाला किड असे म्हणतो. अँड द सेकंड ऑप्शन इज कॅट, किटन. मांजरीच्या पिलाला आपण किटन म्हणतो. दिस इज द राईट ऑप्शन. अँड द लास्ट इज अ उल्फ, फॉन. उल्फ म्हणजे लांडगा. हे पण चुकीचं आहे बघा. अशा प्रकारे आपण ज्यावेळेस आपल्याला बरोबर जोडी ओळखायची तर सुरुवातीला आपण काय करायचं की यातल्या चुकीच्या जोड्या बाजूला काढायच्या. 3 जोड्या बाजूला निघाल्या म्हणजे बरोबर जोडी आपल्याला बरोबर भेटते. ओके. नाव वी सी नेक्स्ट क्वेश्चन. Which of the given sound of animal is incorrect? यातला which of the given sound of animal is correct? करेक्ट म्हणजे बरोबर. यातली बरोबर जोडी कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. साहजिकच आहे 3 जोड्या चुकीच्या दिलेल्या आहे.
एकच जोडी बरोबर दिलेली आहे. आता आपण वाचूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कोणती जोडी बरोबर आहे. फ्लाय क्राईज. नो, फ्लाईज आर नॉट क्राईज. इट हम्स. हॉर्स bark. This is not her horse sound. Horse neighs. Next is a gloat bleats. It's a correct option. शेळी काय करते? बे करते आणि त्याला इंग्रजीत काय म्हटलं जातं? ब्लिट्स असं म्हटलं जातं. And the last is a frog cackles. This is also wrong option. मग यातली बरोबर जोडी कोणती आहे? Goat bleats. We see next question. Where does a bull live? बैल कुठे राहतो? We see option. Bull lives in a coop? No. Bull not lives in a coop. Next is a stable. Stable म्हणजे तबेला. आणि बैल तबेल्यात राहतो का? नाही. तबेल्यात घोडा राहतो. Bull lives in a shed? Yes. Bull lives in a shed. And the last is a kennel. Kennel is a living place of dog. This is also wrong option. Okay. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राण्यांची पिले, प्राण्यांची नर मादी, त्यांचा आवाज, त्यांची घरं हे सर्व पाहिलं. आता आपण सर्वांनी घरी काय करायचं आहे? आपण सर्वांनी घरी प्राणी, त्यांची पिले, त्यांचे आवाज, त्यांचे नर आणि मादी याबद्दल तुम्ही जे चार्ट आहे पुस्तकातील, स्कॉलरशिपच्या पुस्तकातील, ते सगळे चार्ट लिहून त्याचा सराव करायचा आहे. तसंच त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत. सर्वांनी आज लक्षपूर्वक तास अटेंड केला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आज मॅडमने आपणास व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटच्या संदर्भाने प्राण्यांचे आवाज, प्राण्यांचे नर आणि मादी, त्यांचे निवासाचे ठिकाण या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर असं मार्गदर्शन आजच्या तासिकेच्या माध्यमातून शेख मॅडम यांनी केलेला आहे. निश्चितच त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये चांगला फायदा होईल. तर या ठिकाणी पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या वतीने शाहिना शेख मॅडम यांचे हार्दिक आभार आणि सर्व विद्यार्थ्यांनाही आजच्या शुभ दिनाच्या शुभेच्छा आणि पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7 वाजता नवीन तासिकेसह.